मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की अद्वैतचा बड्डे ना ज्या दिवशी होता त्या दिवशी सेलिब्रेट केला नव्हता, त्यामुळं आम्ही ना 3 दिवसानंतर बड्डे सेलिब्रेशन करत होतो. तर हे म्हणले की सगळ्यांसाठीच पावभाजी करूया, मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी. तर मग मी लागले होते पावभाजी करायला. तर असं मस्त मसाले ते कांदा परतला होता आणि पावभाजी तर रेडी झाली होती माझी. तर सगळ्यांसाठी पावभाजी बनवायची म्हणजे कमीत कमी माझे 2 तास त्याच्यामध्येच गेले. आणि डेकोरेशनचं काम आहे ना पेंडिंग राहिलं होतं, म्हणजे हे करत होते डेकोरेशन पण थोडंसं राहिलं होतं. तर पावभाजीतच मला एकटीला खूप वेळ लागला होता. त्यांनी असं साधं डेकोरेशन केलं आणि फुगे पण फुगवले नव्हते. आणि मग तन्मयला म्हणलं ते नीट व्यवस्थित चिटको. तोपर्यंत काय झालं, सगळी पोरं आली होती. त्यांना एवढं घाई होती ना बड्डेला यायची, तर आधीच बड्डेला आली. अजून घरामध्ये कोण आमचे पाहुणे पण आले नव्हते, पण त्याच्या आधीच सगळे येऊन बसले होते गिफ्ट घेऊन. आणि अद्वैतचं आवरून झालं होतं, तर अद्वैत त्यांना सगळं लोळतच होता. आणि सगळे त्याला ना गिफ्ट देत होते, पण त्याला काय ना गिफ्ट घ्यायचे नव्हते त्यांच्याकडून. आणि मग नंतर मी सगळं आवरल्यावर रेडी झाले होते. तर मग त्यानंतर आता सगळ्यांची यायची आम्ही वाट पाहत होतो. तर कोणच लवकर येईना. 9 वाजले होते तरी पण कोण येईना. तर मुलांनी एवढा गोंधळमध्ये घरामध्ये घातला होता. शेवटी अद्वैतने बॅट अँड बॉल खेळायला सुरुवात केली. त्याला एवढं बॅट बॉल आवडतं ना, एक पण बॉल मिस होत नाही त्याचा. आणि मग सगळे आले होते आणि बड्डे सेलिब्रेशन आमचं चालू झालं होतं. मग सगळ्यांनी ऑप्शन केलं अद्वैतचं, पण अद्वैतला आहे ना मेणबत्ती आहे ना फुकता येत नाही. तर फू 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 असं करत होता आणि त्याला काय फुकता येतच नव्हतं. तर तुम्हाला केक आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर हा अचानक आम्ही म्हणजे काय झालं, सकाळी गेलो आणि केक बुक केला, तरी पण त्या का दादांनी आहे ना आम्हाला कारचा केक आहे ना बनवून दिला होता वेळेमध्ये. तर अद्वैतला काय फुकता येत नव्हतं, तर बाकीच्यांनीच फुकलं होतं. तर अद्वैत 2 वर्षाचा झाला आहे. कसे 2 वर्ष गेले हे कळलंच नाही, पण आता 2 वर्षाचा अद्वैत झाला आहे. मग कट झाला केक आणि सगळे आले होते. तर मग म्हणलं आता सगळ्यांना पावभाजी खायला द्यावी मुलांना. तर सगळे मुलं बसले होते पावभाजी खायला. आणि मेन म्हणजे सगळ्या मुलांना आहे ना पावभाजी मी केलेली आवडली होती. तन्मयचं तर म्हणणं होतं की मम्मी तू जी पावभाजी केली ना ती एकदम चीजी केली आहे. त्याला खूप आवडली होती पावभाजी. आणि अद्वैतने सगळा नवीन ड्रेस खराब केला होता केकनी. आणि सगळ्यांचे तोंड आहेत ना लाल झाले होते, कारण की केकचा कलर एवढा डार्क होता रेड कारचा की सगळ्यांचे दात आहेत ना लाल लाल झाले होते. तर आणि पावभाजी पण सगळ्यांना आवडली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विसरू नका. बाय.